हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत लॉ ऑफ कर्मा। तर काय होत असते की ही जी सायकल आहे, जसं आपण एखादं कर्म केलं की कुठे ना कुठे जाऊन ते आपल्याकडेच रिटर्न येत असते। ओके, तर आपण तेच आज इथे बघणार आहोत। लॉ ऑफ कर्मा, आकर्षणाचा सिद्धांत काय म्हणते? जर आपले कर्म छान असतील तर सर्वच काही छान होत असते, म्हणून आपल्याला कर्म नेहमी हे छानच करायचे आहे। तर लॉ ऑफ कर्मामध्ये काय म्हणत असते, जर तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करत असाल किंवा निगेटिव्ह व्हायब्रेशन हे सुप्रीम पॉवर युनिवर्समध्ये पाठवत असाल, म्हणजे काय की निगेटिव्ह व्हायब्रेशन दुसऱ्यांविषयीचे युनिवर्समध्ये पाठवत असाल, तर सृष्टीच्या नियमाप्रमाणे ते रिटर्न आपल्याकडेच डबल ट्रिपल होऊन वापस येत असते। ओके, कारण हे आध्यात्मिकता आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये बघायला गेलं तर हे नक्कीच खरं आहे। तर आपल्याला बघायचं काय आहे की आपण दुसऱ्यांविषयीचा वाईट विचार करण्यापेक्षा आपण स्वतःबद्दलचा चांगला विचार करायचा आहे, स्वतःसोबत पॉझिटिव्ह राहायचं आहे। ओके, तर याबद्दलच मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, गोष्ट सांगणार आहे की ते रिटर्न होऊन आपल्याकडेच कसं येतं, की कर्म जे आहेत आपण जे करतो ते डबल ट्रिपल होऊन आपल्याकडे वापस येत असतं। तर ते कुठे ना कुठे जाऊन ते आपणच अट्रॅक्ट केलेलं असतो, कारण आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपलं विशेष लक्ष त्याकडे राहत नाही, तर आपले कर्म ते तसे घडत जातात। आणि आताची जी परिस्थिती आहे तर ती परिस्थिती कुठे ना कुठे हे कर्म जे आहेत आपले, तर आपल्या कर्मालाच घेऊन ही आताची परिस्थिती चालू असते। तर ना की कंप्लेंट करायचं आहे, ना की कोणाबद्दलचा गॉसिप करायचा आहे, ना की कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, ईर्ष्या जलसी फील करायची आहे। ओके, त्याबद्दलच मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, गोष्ट सांगणार आहे। एक वेळेस काय होते, एक वेळा एक बॉस मॅनेजरला थप्पड मारते। बघा, एक वेळेस एक बॉस आपल्या मॅनेजरला म्हणजे एक थापड मारते। मॅनेजर म्हणते की ठीक आहे, माझ्या हातून काही मिस्टेक झाली असेल तर ठीक आहे ना, मला तसं सांगायचं असतं, पण ऑलरेडी तुम्ही मला थप्पड मारले, असा तो मनात विचार करत असते की असं थोडंच आहे की तुम्ही मला माराल। तर तो असं मनात म्हणतो आणि त्याला डायरेक्टली त्या बॉसला म्हणत नाही की मला तुम्ही का मारलं। जर तो हा म्हणेल तर त्याची नोकरी जाईल, म्हणून हा काहीच म्हणत नसतो, त्याला खूप राग आलेला असतो। तर त्याच रागामध्ये हा काय करतो, मॅनेजर स्वतःच्या घरी जातो। घरी गेल्यानंतर त्याची पत्नी विचारते त्यांना की तुम्हाला मी येताना, ऑफिसमधून येताना भाजीपाला आणायला सांगितलं होतं, तर तुम्ही ते का आणले नाही? तर हा त्याच रागात राहते आणि हा म्हणते की, मॅनेजर म्हणते पत्नीला की तुला भाजीपाल्याचं येऊन पडलं आहे आणि मला त्या ऑफिसमध्ये तिथं रागवलं, मला मारलं, तर तुला भाजीपाल्याच येऊन आहे का, असं म्हणून तो तिला रागावते। स्वतःच्या पत्नीला म्हणते तो, मला ऑफिसमध्ये थापड मारली आणि तुला भाजीपाल्याचं येऊन पडलं आहे। तर ती काय म्हणते, अरे यार, त्या ऑफिसवाल्यांचा राग माझ्यावर, त्या बॉसचा राग माझ्यावर का काढता, असं म्हणत त्याच रागामध्ये ही काय करते, स्वयंपाकघरामध्ये जाते। स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये तिची मुलं खेळत असतात। तर मोठ्या मुलाला ती म्हणते की ही काय खेळण्याची जागा आहे का, तुला कळत नाही, तुला अक्कल नाही आहे का, इथे काय खेळाची जागा आहे, निघा इथून, असं म्हणून ती स्वतःच्या मुलावर रागवते, म्हणजे मोठ्या मुलावर। आता हा मोठा मुलगा काय करतो, मी आता कोणावर राग काढू असं म्हणतो आणि तो छोट्या भावावर राग काढतो। तर हा छोट्या भावाला म्हणतो, इथे तुझ्यामुळे मला रागवलं आहे, इथे खेळत बसला आहेस का, चल इथून निघ, असं म्हणून तो छोट्या मुलाला रागवतो आणि त्याला सुद्धा मारतो। मग याला काय होते, छोट्या मुलाला, त्याला सुद्धा खूप राग येते। हा छोटा मुलगा काय म्हणते, मोठा मुलगा काय म्हणते, अरे यार, पप्पाचा राग माझ्यावर काढला, असं म्हणून मोठा मुलगा म्हणते आणि हा मोठा मुलगा छोट्या भावावर राग काढते। हा छोटा भाऊ म्हणतो, त्या छोट्या भावाला रागवल्यामुळे त्या रागामध्ये हा घराच्या बाहेर निघतो। हा छोटा मुलगा म्हणजे याचा छोटा भाऊ हा घराच्या बाहेर निघतो आणि त्याला नाही का घराच्या बाहेर एक कुत्रा झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसतो त्याच्या घराच्या समोर। तर हा छोटा मुलगा जाते आणि त्या झोपलेल्या अवस्थेतल्या कुत्र्याला हा जाऊन लाथ मारतो। हा आता छोटा मुलगा कुत्र्याला मारतो, कुत्र्याला भयंकर राग येते आणि त्याच रागामध्ये हा कुत्रा खूप भुंकते, ओरडते आणि मग हा कुत्रा काय करतो,
जातो आणि जाताना एका व्यक्तीला जाऊन चावून देतो। तर हा व्यक्ती कोण असेल तुम्हाला माहिती आहे का? तर तो व्यक्ती म्हणजे हा बॉस होता। हा कुत्रा काय करतो, रिटर्न जाऊन त्या बॉसला चावतो। तर हा झाला लॉ ऑफ कर्मा। म्हणजे कुठून चालू झालं आणि एंडिंग कुठे येऊन थांबलं, बॉस पासून चालू झालं आणि बॉसवरच येऊन थांबलं। तर ही सायकल जी आहे ती चालू राहते, कारण हे लॉ ऑफ कर्मा आहे। ही सायकल कंप्लीट झाली। जसं एखादी सायकल असते, जसं की आपण छोट्या मुलापासून तो मोठा होतो अवस्थेमध्ये, मग किशोरावस्थेमध्ये येतो, मग युवा होतो, तसं तसं करत त्याची सायकल कंप्लीट होते। ह्याप्रमाणे ह्या लॉ ऑफ कर्माची सायकल ही कंप्लीट झाली। पण आजच्या तारखेमध्ये तुम्हाला असे वाटते की मी असं काय वाईट केलं तर माझ्यासोबत वाईट होत आहे, असं मी काय केलं दुसऱ्यांसोबत की माझ्यासोबत हे लोक असे बोलत आहेत, असं होतं ना। तर तसा विचार करायचा नाहीये, तर माझ्यासोबतच का वाईट होत आहे। तर कुठे ना कुठे जाऊन कधी ना कधी तुम्ही ते तसं वागले आहात, तसं बोलले आहात, म्हणून ते जाऊन तुमच्याकडे अट्रॅक्ट झालं आहे। आणि कारण हे लॉ ऑफ कर्मा रिटर्न आपल्याकडे येते, कारण हा सृष्टीचा नियम आहे, जे देणार तेच रिटर्न येते। कारण ह्या बॉसनी जसं सायकल चालू केली आणि ते जाऊन तिथेच एंड झाली। म्हणजे हा बॉस मॅनेजरला मारला, मॅनेजरने राग पत्नीवर काढला, पत्नीने मोठ्या मुलावर काढला, मोठा मुलगा छोट्या भावावर काढला, छोट्या मुलाने कुत्र्यावर काढला आणि कुत्र्याने राग जाऊन बॉसवर काढला। तर ही झाली सायकल, बरोबर। पण कधी ना कधी तुम्ही कुठे ना कुठे जाऊन ते अट्रॅक्ट केल्या, कधी ना कधी कोणाबद्दल तुम्ही वाईट विचार केला, त्यांच्याबद्दलची जलसी फील केले आहात। तर हे व्हायब्रेशन जे आहेत, निगेटिव्ह व्हायब्रेशन तुम्ही युनिवर्समध्ये पाठवले आणि युनिवर्स तुम्हाला तेच व्हायब्रेशन रिटर्नमध्ये केले। तर काय आहे, म्हणून आत्ता असं जे काही घडत आहे, आताची जी काही परिस्थिती आहे, तर ते आपण क्रिएट केलेले आहोत। कधी ना कधी आपण ते बोलून गेलेलो आहोत, ते व्हायब्रेशन युनिवर्समध्ये पोहोचले आहे, त्यामुळे तुमच्याकडे रिटर्नमध्ये आले आहे। तर ते आता तुम्ही त्याला रिलीज करू शकता किंवा आतापासून तुम्ही पॉझिटिव्ह राहणं चालू करू शकता। तर आतापासून हे बंद करा, निगेटिव्ह कोणाबद्दल विचार करणं, सोचणं, स्वतःचा राग दुसऱ्यावर काढणं हे बंद करा। आणि आतापासून निगेटिव्ह विचार करणे सोडून द्यायचं आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि तसे व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन हे युनिवर्समध्ये पाठवायचे आहेत, म्हणजे सर्व काही ठीक व्हायला चालू होणार। कारण ही सायकल नेहमीच चालू असते, कारण ही सायकल जी आहे नेहमी सायकल चालू असते। आता सांगितलं मी की जे दिलं तेच रिटर्नमध्ये मिळालं। जर त्याच बॉसने शांत पद्धतीने मॅनेजरला सांगलं असतं तर ही सायकल तशी चालू राहिली नसती, पण त्याने रागवलं, तो समोरचा व्यक्ती त्याच्यावर रागवला आणि कुत्रा जाऊन त्याला चावला, असं झालं ना। तर त्यामुळे दुसऱ्याबद्दलच्या गॉसिप करणे सोडून द्यायचं, कारण नुकसान हे आपलंच होत असते। कारण तुम्ही तुमच्या ओऱ्याचं नुकसान करत आहात, तुम्ही तुमच्या हेल्थचं नुकसान करत आहात, तुमच्याकडे चांगल्या गोष्टी येण्यापासून तुम्हीच रोकत आहात। तर त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार दुसऱ्यांबद्दलचे करणे, स्वतःबद्दलचे करणे हे सोडून द्यायचं आहे आणि स्वतःबद्दल अगोदर पॉझिटिव्ह राहायला चालू करायचं आहे। आणि स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहायला चालू कराल तेव्हा आपोआप सर्व काही छान होणार। कारण तुम्हाला वेळच नाही मिळणार की दुसऱ्याबद्दलचं गॉसिप करणे किंवा दुसऱ्यांबद्दलचं वाईट विचार करणे। कारण तुम्ही जर दुसऱ्यांबद्दल वाईटच विचार करत असणार तर ह्या बॉस सारखी कथा तुमची होणार। म्हणून आतापासून, आता ह्या क्षणी तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करत असणार, स्वतःबद्दलचा वाईट विचार करत असणार, तर आता ह्या क्षणी आपल्याला थांबायचं आहे, निगेटिव्ह व्हायब्रेशनला ब्रेक करायचं आहे आणि स्वतःबद्दल चांगला विचार करून पॉझिटिव्ह थॉट निर्माण करायचे, दुसऱ्यांबद्दलचे चांगले विचार करायचे आहेत आणि तसे व्हायब्रेशन हे युनिवर्समध्ये पाठवायचे आहेत। हे झालं लॉ ऑफ कर्मा। तर तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहा, अलाइनमेंटमध्ये राहा, खुश राहा आणि तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते सुद्धा पूर्ण करा। ओके, हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। हा व्हिडिओला, ह्या चॅनलला आत्तापर्यंत भरभरून प्रेम देत येत आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच।